द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन वर्ग 4 साठी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि पदावली व अक्षरांचा वापर या व्हिडिओपर्यंत आपण आलेलो आहोत. या अगोदर आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. पदावली म्हणजे काय, त्यामध्ये अक्षरांचा वापर कसा करायचा, पदावलीची समानता म्हणजे काय, असमानता म्हणजे काय आणि नमुना प्रश्न देखील आपण काही पाहिले आहे. जवळपास 5 ते 6 नमुना प्रश्न पाहिलेले आहेत. आणखी एक नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की बघा, इथे एक पदावली दिली पण त्यामध्ये चिन्ह दिलेले नाही. या बॉक्समध्ये चिन्ह कोणते येतील असं आपल्याला विचारले आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला आपण पहिला पर्याय ठेवून बघू, नंतर चौथा पर्याय ठेवून बघू, म्हणजे आपल्याला लवकर आपल्याला उत्तर सापडून जाईल. चिन्ह ठेवल्याशिवाय आणि कॅल्क्युलेशन केल्याशिवाय याला पर्यायच नाही. बघा, पहिले इक्वलचं चिन्ह आहे म्हणून आपण इक्वल ठेवू इथं, म्हणजे 48 बरोबर यांची इकडचे 48 बघू आपण. गुणाकाराचं चिन्ह आहे 6 गुणिले 2, त्यानंतर बेरीजेचं चिन्ह आहे +5 आणि वजाबाकी चिन्ह आहे -5. बघूया येते का. बघा, इकडे 48 आहे, तिकडे 48 येते का बघूया आपण. डाव्या साईडला 48 आहे, उजव्या साईडला येते बघू. सांगितलं 12 + 5 - 5. इकडे 48 बरोबर 12 आणि 5 17 - 5 येते का 48. येणार नाही, नॉट इक्वल टू ना, नॉट इक्वल टू. मग याला सोडा. चला चौथा पर्याय बघा, पहिला चेक केला आपण, आता चौथा पर्याय मध्ये भागाकार चिन्ह ठेवायचे, म्हणजे 48 भागिले 6. 2 नंबरचं चिन्ह आहे गुणिले 2. 3 नंबर चिन्ह आहे अधिक, पुढे आहे 2च्या पुढे 5 आणि चौथं चिन्ह आहे बरोबर 5. आता या सगळ्यांनी पदावली सोडवल्यानंतर उजव्या साईडला 5 आलेले आहे इक्वल टू आणि इकडे डाव्या साईडला पदावली आहे. तर या पदावलीचं उत्तर 5 येते का बघू आपण. दोन्ही बाजू सारखे आले तर आपलं उत्तर मिळालं. बघा, 6 8 48 गुणिले 2 अधिक 5 बरोबर 5. येणारच नाही, 8 2 16 अधिक 5 बरोबर 5. दोन्ही बाजू बरोबर आलेल्या नाहीत. या समीकरणाचं किंवा पदावलीचं समाधान झालेलं नाही. यामुळे 4 नंबरचं उत्तर सुद्धा नाही. 1 आणि 4 पाहिलं आपण. आता बघूया 2 आणि 3. तर पहिलं दुसरं चेक करूया आपण. 2 नंबरचा पर्याय आहे 48 भागिले 6 अधिक 2 वजा 5 बरोबर 5. बघूया, भागिले अधिक वजा आणि तिकडे बरोबरचं चिन्ह. बघूया, 6 8 48 अधिक 2 वजा 5 हे येईल असं मला वाटतंय. बघा, 8 आणि 2 10 होतील, वजा 5 बरोबर 5. 10 तून 5 गेली तर 5, इकडे 5. दोन्ही बाजू बरोबर आले आहेत समीकरण पदावलीमध्ये आणि त्यामुळे आपलं भागिले बेरीज वजा बरोबर म्हणजेच 2 नंबरचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे नमुना प्रश्न देखील सोडवता आले पाहिजेत. म्हणून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि घरी बसून आपण शिष्यवृत्तीचा अभ्यास करू शकतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.